नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. सातपुड्याच्या रानावनातील हर्डल्स पार करत तुषार पाडवीची उत्तुंग भरारी. खेलो इंडिया नॅशनल ट्रायबल गेम्समध्ये देशात 5वा. अतिदुर्गम काकडदा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा. उपसंपादक रवींद्र वळवी, तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी धडगाव. नमस्कार प्रेक्षको. जिद्द आणि चिकाटी असेल तर परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठता येते, हे सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील एका तरुणाने सिद्ध करून दाखवले आहे. धडगाव तालुक्यातील काकडदा फॉरेस्टपाडा येथील तुषार आपसिंग पाडवी याने छत्तीसगड येथे संपन्न झालेल्या खेलो इंडिया नॅशनल ट्रायबल गेम्समध्ये 110 मीटर अडथळा शर्यतीत भारतात 5वा क्रमांक पटकावून जिल्ह्यासह राज्याचा गौरव वाढवला आहे. तुषारचा हा प्रवास सोपा नव्हता. त्याने आपल्या खेळाची सुरुवात धुळे जिल्ह्यातील गरताळ येथील माध्यमिक आश्रमशाळेतून केली. इयत्ता 8वी मध्ये असताना खेळाची आवड निर्माण झाली आणि तिथूनच खऱ्या अर्थाने त्याच्या खेळाला पैलू पडले. 10वी पर्यंतचे शिक्षण आश्रमशाळेत पूर्ण केल्यानंतर साक्री येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्याने माध्यमिक शिक्षण घेतले. सध्या तो नंदुरबार येथील जिजामाता महाविद्यालयात द्वितीय वर्ष कला शाखेत शिक्षण घेत आहे. तुषारची घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. वडील शेती करतात तर आई मजुरी करून कुटुंबाला हातभार लावते. अशा आर्थिक अडचणींच्या काळातही तुषारने आपल्या सरावात खंड पडू दिला नाही. दुर्गम भागातील सुविधांचा अभाव असूनही केवळ कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर त्याने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत 5व्या क्रमांकापर्यंत मजल मारली. सातपुड्यातील डोंगरदऱ्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी प्रतिभा दडलेली आहे. हे तुषारच्या या यशाने पुन्हा एकदा अधोरेखित केले. तुमची ही यशोगाथा अनेक तरुण तरुणींना प्रेरणा देणारी ठरेल, अशा शब्दांत त्याचे कौतुक होत आहे. तुषारने मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण गाव, शाळा आणि समाजाचा मान उंचावला असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अतिशय दुर्गम भागातून येऊन जिद्दीच्या जोरावर तुषारने हे यश मिळवले, ही अभिमानाची बाब आहे. आगामी काळात तो आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच चमकेल, असे काकडदा येथील ग्रामस्थ त्याचबरोबर त्याचे हितचिंतक सांगतात. तुषार पाडवीच्या या देदीप्यमान कामगिरीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप जोहारमय शुभेच्छा दिल्या जात आहेत. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.